गेल्या 3-3.5-4 वर्षात मी अशा काही लोकांना मरताना पाहिलं ज्यांना मी खूप काळापासून ओळखत होतो. माझी एक काकू आणि इतर काही लोक. मी लहान असताना ते मला खूप प्रिय होते. चांगली माणसं होती. आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या स्वप्नांनुसार घडलं. त्यांना एक प्रकारचं शिक्षण हवं होतं, ते झालं. त्यांना ठराविक व्यवसाय आणि करिअर हवं होतं, ते झालं. त्यांना ठराविक प्रकारची मुलं हवी होती, ते झालं. मुलीचं लग्न एका प्रकारे व्हायला हवं होतं, ते झालं. मुलाने अमेरिकेत जावं असं वाटत होतं, ते झालं. त्यांना नातवंड हवी होती, ते झालं. आणि नातवंड गोड निघाली, तेही झालं. त्यांना जे काही हवं होतं सर्व त्यांच्या स्वप्नांनुसार, दुसऱ्या कोणाच्या नाही, त्यांच्या स्वप्नांनुसार आयुष्य घडलं. फार काही अडचणी न येता, इथे तिथे छोट्या गोष्टी पण. जेव्हा आयुष्याची शेवटची काही वर्ष आली, जेव्हा मृत्यू जवळ येत होता, ते पूर्णपणे कोलमडलेले आणि तुटलेले लोक होते. काहीच चुकीचं नाही. फक्त आयुष्य एका नैसर्गिक शेवटाकडे येत होतं. त्यांना हवं ते सर्व घडलं होतं आणि आता जाण्याची वेळ आली. तेव्हा ती पूर्णपणे हरवलेली माणसं होती. फक्त यासाठी की त्यांच्या आयुष्यात कोणताही आध्यात्मिक अंश नव्हता. त्यांना आयुष्यात फक्त त्यांचं शरीर माहीत होतं, त्यांची मानसिकता, त्यांच्या भावना, आणि अचानक त्या सर्व गोष्टी ज्या त्यांच्याकडे होत्या त्यांना काहीच अर्थ उरला नाही आणि ते पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. एक दयनीय गोंधळ. त्यांच्यामध्ये दयनीय पातळीचा गोंधळ आणि अशांती होती, कारण त्यांच्याकडे आधार घेण्यासाठी दुसरा कोणताही आयाम नव्हता. मी ठरवलं की आपण काही साध्या आध्यात्मिक प्रक्रिया दिल्या पाहिजेत, ज्यासाठी खूप वचनबद्धता, बुद्धिमत्ता आणि सरावाची गरज नाही. जर तुम्ही ही आध्यात्मिक प्रक्रिया केली जी आम्ही देत आहोत, तर तुम्ही आनंदाने जगू शकाल आणि आनंदाने मरू शकाल. आम्ही याकडे बघतोय. जरी ते आनंदाने जगले नाहीत, तरी किमान त्यांनी शांततेत मरावं. या पृथ्वीवर असा कोणताही माणूस नाही जो याला पात्र नाही. प्रत्येक माणूस यासाठी पात्र आहे. तो कोण आहे याने फरक पडत नाही. तो किंवा ती कुणीही असो. हे महत्त्वाचं आहे की किमान त्यांनी चांगल्या प्रकारे मरावं, जरी ते चांगलं जगले नसले तरी. सर्वात महत्त्वाचं, माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही आयुष्यात काय करता यानं फरक पडत नाही. कसंही करून तुम्ही आयुष्यात किमान एक छोटीशी आध्यात्मिक प्रक्रिया अंगीकारली पाहिजे. नाहीतर चांगलं जगलेली माणसं वाईटरित्या मरतात बरं का, कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक प्रक्रिया नसते. जेव्हा शरीर साथ देणं बंद करतं, अचानक त्यांच्याकडे धरून ठेवण्यासारखं काहीच नसतं आणि शरीर साथ सोडणारच आहे. हे काही मी भविष्य सांगत नाहीये, ही एक खात्री आहे. हो ना? एक दिवस शरीर साथ सोडणारच आहे, नाही का? त्यामुळे हे काही भविष्य नाही ज्यावर तुम्ही विचार करावा. हा आयुष्याचा एक हमखास निकाल आहे. त्यामुळे हे खूप खूप महत्त्वाचं आहे की शरीरापलीकडचं काहीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिवंत शक्ती असावं. जर तसं नसेल तर शेवटी माणसाची अवस्था बिकट होईल.